ही थेट दृश्य आहेत काटेवाडीतली। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या मतदानासाठी काटेवाडीत दाखल झालेले आहेत। त्यांच्यासोबत पार्थ पवारही उपस्थित आहेत। बारामतीमध्ये आज पोटनिवडणूक होती। अजित पवार यांच्या निधनानंतर पोटनिवडणूक बारामतीमध्ये होती आणि यासाठीच मतदानाकरता पवार कुटुंबातील सदस्य हळूहळू मतदान केंद्रावर पोहोचतील। सध्या सर्वात आधी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार मतदानासाठी दाखल झाले, तर शरद पवार मात्र या निवडणुकीमध्ये मतदानासाठी येऊ शकणार नाहीत। सुनेत्रा पवारांपूर्वी पवार कुटुंबातील इतर सदस्य या आधीच ते मतदानाकरता दाखल झाले। मतदारांचाही मोठा उत्साह दिसतोय। मोठ्या संख्येने मतदार इथे आधीच उपस्थित आहेत। काटेवाडीला मतदानासाठी येण्यापूर्वी सुनेत्रा पवार या आपल्या सहयोग या ठिकाणच्या निवासस्थानाहून निघून थेट अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी दाखल झाल्या। अजित पवारांना त्यांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यानंतर त्या काटेवाडीला मतदानासाठी निघाल्या। काही क्षणात मतदान करून त्या पत्रकारांशी संवाद साधतील। त्यापूर्वी जय पवार या आधीच मतदान केंद्रावर उपस्थित होते, तर सुनेत्रा पवार यांच्यासोबत पार्थ पवार हे अजित पवार यांच्या स्मृतीस्थळी आले होते। जय आणि पार्थ पवार हे अजित आणि सुनेत्रा पवार यांचे सुपुत्र। अजित पवारांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांच्यासोबत या दोघांपैकी एक तरी मुलगा कायम उपस्थित असताना आपण गेल्या 2 महिन्यात पाहिलेला आहे। अजित पवारांच्या स्मृतींना अभिवादन करून त्यानंतर सुनेत्रा पवार मतदानासाठी दाखल झाल्या, तर अजित पवारांपेक्षा जास्त लीड घेणार आणि रेकॉर्ड प्रस्थापित करणार असं वक्तव्य गेल्या काही दिवसात पार्थ पवार यांनी सतत केलेलं आहे।